नमस्कार, मी शैलेश रमेश सपसिंगेकर आज आपणास आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मराठीतून माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 1 मे महाराष्ट्र दिन. 1 मे हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, कारण या दिवशी 1907 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि प्रदीर्घ लढ्यानंतर मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. साजरा करण्याची पद्धत या दिवशी राज्यभरात ध्वजारोहण, संचलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 2026 मधील विशेष कार्यक्रम पुरस्कार गोव्यातील कामगार आणि रोजगार आयुक्तालयातर्फे 1 मे 2026 रोजी विशेष सोहळा आयोजित केला असून औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 कामगारांना श्रमिक मित्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सुट्टी 1 मे हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असल्याने बँका, सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांना सार्वजनिक सुट्टी असते. भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही आहे, जिची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी 23 सप्टेंबर 1884 रोजी मुंबईत केली. लोखंडे यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते, ज्यांनी गिरणी कामगारांच्या हक्कासाठी विशेषतः साप्ताहिक सुट्टीसाठी रविवारी लढा दिला. पहिली कामगार संघटना. महत्त्वाचे मुद्दे. संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे. स्थापना 23 सप्टेंबर 1884 मुंबई. उद्देश कामगारांच्या हक्काचे संरक्षण करणे, कामाचे तास निश्चित करणे आणि साप्ताहिक सुट्टी मिळवणे. ऐतिहासिक महत्त्व. ही पहिली संघटना असली तरी तिला आधुनिक अर्थाने ट्रेड युनियन नोंदणीकृत मानले जात नाही, कारण तिचे कोणतेही लिखित नियम किंवा घटना नव्हती. पहिली नोंदणीकृत संघटना 1918 मध्ये स्थापन झालेली मद्रास लेबर युनियन ही भारतातील पहिली अधिकृत नोंदणीकृत कामगार संघटना मानली जाते. पहिली फेडरेशन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस AITUC आयटक्सची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी झाली, जी भारतातील पहिली देशव्यापी कामगार संघटना फेडरेशन आहे. राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे 1848 ते 1897 हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. अमेरिकेत 1 मे 1886 रोजी सुरू झालेल्या आणि 4 दिवसानंतर हे मार्केट घटनेत संपलेल्या सार्वत्रिक संपाच्या स्मरणार्थ अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने 1 मे ही तारीख निवडली होती. त्यानंतर हे प्रदर्शन एक वार्षिक कार्यक्रम बनले. महाराष्ट्र दिनाचे महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. 1 मे 1907 रोजी अधिकृतपणे राज्याची स्थापना झाल्याचा दिवस आहे. महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य घडवण्याचा प्रवास हा अनेक दशकांच्या संघर्षाचा, सक्रियतेचा आणि मराठी भाषिक लोकांचा आकांक्षांचा कळस होता. कामगारांच्या हक्कासाठी तसेच कामाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा यासाठी 1886 साली अमेरिकेतील शिकागो येथे कामगारांनी आंदोलन केले. कामाचे 8 तास असावेत यासाठी हे आंदोलन होते. या आंदोलनातही यश आले. या संघर्षाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन असे 2 महत्त्वाचे उत्सव साजरे केले जात आहेत. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. मे डे हा दिवस जगभरातील कामगारांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या हक्काच्या संघर्षाची आठवण म्हणून साजरा केला जातो. इतिहास आणि महत्त्व. कामगार दिनाची मुळे 1886 मधील अमेरिकेतील शिकागो येथील हे मार्केट खात्या कांडात आहेत. कामगारांनी दिवसाला 8 तास काम असावे या मागण्यासाठी मोठा लढा दिला होता. भारतातील सुरुवात. भारतात पहिला कामगार दिन 1 मे 1923 रोजी मद्रास, चेन्नई येथे लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान तर्फे साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. भारतातील कामगारांसाठी कामाचे तास 12 ते 14 वरून 8 तास करणे, महिला कामगारांसाठी प्रसूती रजा आणि इतर कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा आहे. 1 मे महाराष्ट्र दिन. 1 मे हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, कारण या दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि प्रदीर्घ लढ्यानंतर मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अस्तित्वात आला.
साजरा करण्याची पद्धत. या दिवशी राज्यभरात ध्वजारोहण, संचलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 2026मधील विशेष कार्यक्रम पुरस्कार गोव्यातील कामगार आणि रोजगार आयुक्तालयातर्फे 1 मे 2026 रोजी विशेष सोहळा आयोजित केला असून औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 कामगारांना श्रमिक मित्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सुट्टी 1 मे हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असल्याने बँका, सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सार्वजनिक सुट्टी असते.